कमी दिवसांची पण मोठी अशी एक राईड प्लॅन केली होती आणि अनेक असे विघ्न येऊनसुद्धा आम्ही आज ती फायनली राईड चालू केली आहे. आणि त्याच्यामध्ये असे असे विघ्न येत आहेत की अक्षरशः वैतागलो आम्ही. आणि गोप्रोचा बेकार असा प्रॉब्लेम येतो आहे, नुसतं हँग पडतो आहे. इथे माझ्यावर अत्याचार होतो आहे. मी बालविकास मंडळामध्ये अब्रुवानीचा आरोप करणार. हा चालू करू की नको असं झालंय. काय बोलतो, एवढी आपली मस्त अशी मोठी अशी जर्नी होते, 18 तासाची मस्त मोठी जर्नी झालेली आपली. एका प्रश्नाचं उत्तर द्या. 650 किलोमीटरला 15 तास इनफ होते आणि आपले 20 तास कसे काय लागतात? नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली एक मोठी अशी आम्ही कमी दिवसांची पण मोठी अशी एक राईड प्लॅन केली होती आणि अनेक असे विघ्न येऊनसुद्धा आम्ही आज ती फायनली राईड चालू केली आहे. अजूनही विघ्न आमचे ते संपले नाही, सुटले नाही आहेत. बोलतात ना, भोले बाबा के दर्शन इतने आसानी से होते नाही आहे. ते खरं आहे असं वाटायला लागलं. आता चाललो आहे आता उज्जैनला, आपल्या महाकालला, आणि तिथून ओंकारेश्वर असा आपला छोटासा असा 4 दिवसाचा प्लॅन आहे. आणि त्याच्यामध्ये असे विघ्न येत आहेत की अक्षरशः वैतागलो आम्ही. पण जे होईल ते होईल या हिशोबाने आम्ही निघालो बाईकने. फायनली 4 बाईक आहेत आपल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आपण आहोत आणि बाकीचे आपले जे बाईक पार्टनर आहेत ते आपण पुढे नाश्ता करताना भेटूच. ॲक्च्युअलमध्ये सकाळी निघणार होतो आम्ही 4 वाजता. 4 ते 4:30 ते 5 ठीक होतं, पण आमचे वाजले 5:30. आता आहोत आपण भिवंडी बायपासला. तर मूड झाला नाही, कारण गोप्रोसुद्धा माझा चालू होत नव्हता. आता फायनली चालू झाला आहे. तो कसा परफॉर्म करतो हे मला अजूनही माहिती नाही. जे फुटेज येईल ती घेईल. पहिला दिवस आहे, पहिली सकाळ आहे आजची, आणि गोप्रो हँग पडतो आहे. अजून आपले 4 दिवस 4 रात्र काढायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपला गोप्रोच पूर्ण शूट करणार आहे. असं वाटतं महाकाल बोलतोय की नवीन गोप्रोच घेऊन यायला पाहिजे होता, पण ते आल्यावरती बघूया. आता फायनली मोठा रोड लागला आहे, शपथ जाऊ दे कॉन्क्रीटचा. आणि तर आता थोड्या वेळाने आपण नाश्ता करायला थांबू. जवळजवळ 40 किलोमीटर झालेत, 150च्या आसपास किलोमीटर, म्हणजे इगतपुरी वगैरे पार करून नाश्त्याला थांबू. तेव्हा प्रॉपर तुम्हाला सर्वांची ओळख, आपला काय काय आपण बाईकवरती माउंट केलं आहे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो. बिंदास फ्रीली टाईम. सुंदर असा सनराईज होत होता. मला या सुंदर असा सनराईज आपला ब्लॉगला आपण सुरुवात करूया, जेणेकरून माझा मूड खराब होता तो चांगला झाला, तसाच तुमचासुद्धा मूड खराब होऊ नये आणि आपली पॉझिटिव्ह वाईब घेऊन आपण एक मस्त असा ब्लॉग सुरुवात करूया आणि आपल्या या जर्नीला एन्जॉय करूया. 4 दिवसाची जर्नी, 4 ब्लॉग, एन्जॉय. जय महाकाल. गोप्रोमध्ये क्लिअर दिसतंय की नाही माहिती नाही, पण काय सुंदर असं सूर्यनारायण आपल्या समोर आले आहेत ना, खूप भारी वाटतं. खूप मन प्रसन्न झालं. अशा सुंदर असं व्ह्यूने आपली राईड मस्त मक्खन अशी चालू आहे. एक ग्लव्स काढला आहे, कारण एक प्रॉब्लेम येतो की गोप्रो हा नीट चालत नाही आहे, तर त्यामुळे चालू करायला वगैरे ग्लव्स काढून हात नॉर्मल हाताने करावं लागतं. आणि त्याच हाताला आता थंडी पण लागते, कारण समोर दिसतं धुकं. 650 किलोमीटरची राईड आहे आपली आणि त्यातले झाले आहेत फक्त 60 किलोमीटर. 600 किलोमीटर गाठायचे आहेत आपल्याला अजून. तर पुढे बघाल ना, तर आमच्यासुद्धा बाईक आहेत. आता ह्या 2 बाईक आहेत त्या आमच्या आहेत, ज्या आपल्यासोबत आहेत. आणि हे जे बाकीचे जे बाईकर्स आहेत आता आले, असले बाईक्स आहेत ना त्याच्यामध्ये. BMW 1250, ट्रॅम्प टायगर. आता हा सिटी 125वर आहे, तरी बाईक राईड करतो आहे.
एवढी मजबूत बाईक राईड आहे कशावरती करतात बघा. आणि बाकी सगळे बघा, म्हणजे या ग्रुपमध्ये हे बघा पल्सर 200, या ग्रुपमध्ये 1250 पण बघितली आणि डिस्कवर 125सुद्धा होती आता. म्हणजे पॅशन जगायचं कसं ते बघा. आणि ही एक आमची बाईक आणि ही एक आमची बाईक. तो ग्रुप मजबूत मोठा असा ग्रुप आहे तो. MH02चं बघितलं असं काय कायचे नंबर प्लेट वगैरे कुठे चालले ते आपल्याला माहिती नाही. चांगले आता इथे स्लो होतील, थांबले तर मी एक असं पटकत कटकट कटकट दाखवतो. हां म्हणजे पॅशन जगतोय तो व्यक्ती. NS पण आहे, बुलेट पण आहे, सर्व बाईक आहेत. नाही हे थांबणार नाहीत, हे जाणार आहेत, ते हे निघून जाणार आता. आणि आम्हाला मागे थांबायला लागतं का ना, एक गाडी मागे. घोटीच्या अगोदर एक टोल नाका लागतो, तो आहे हा. घोटी आपल्यापासून काही 30-40 किलोमीटर असेल. आणि आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्यासाठी. हा आपला पूर्ण बाईकचा सेटअप. भेटवतो तुम्हाला आपल्या सगळ्या मित्रांना. हाय आता आपली पूर्ण गँग आता चालू आहेत आपले हेल्मेट पेअरिंगचं. जरा ते लेग 3-4 दिवस झाले ते आमचं इंटरकॉम कोणाला कनेक्ट नाही होत आहे. एक किरकिर झाली ती, आता तेच चालू आहे अजून तरी पण. तर एकेकाला आता भेटवतो. पहिला कोण बोलतो कसा दिसतोय, पूर्ण व्ह्यू दिसतो ना, तो पण दिसतोय. अरे भेटतो आता व्हिडिओमध्ये आपल्या परत खूप दिवसानंतर भेटतो आपण. रोहित तर 50 mm आपल्या या पूर्ण काय बोलतात राईडची मेन अट्रॅक्शन ऑफ पॉइंट मिस्टर पंकज कडू. येस, निधी शिर्केत ना. हां, पूजा कद्दू आपले मेन रायडर. परत एकदा 0011 हां 0011 आपले मित्र, आपले बाजूला आपले काय झालं राकेश. आणि या अख्ख्या टीमचे मेन लीडर करता धरता ज्यांच्या आधारस्तंभ हेल्मेट काढलं तर हेल्मेट काढलं तर दिसून हेल्मेट काढलं तर चेहरा दिसतो. या टीमचे या राईडचे मेन करता धरता आपले आदित्य भाऊ. आणि आमचं पेअरिंग काय होत नाही ते असं झालं असेल की दोन वेगवेगळे इंटरकॉम आहेत त्यामुळे. आणि या भाऊने काल जो दगा दिला असता, पण भाई दगा नसता दिला भावा. आपल्याला फिक्सच आहे, यायचं तर यायचंच, जायचं तर एंड मोमेंटला एंड टायमाला कधी पण फिक्स झालं. आता इथं आम्ही नाश्ता वगैरे करून झालो, चाय वगैरे पण पिऊन झालं. आता जाऊ आपण डायरेक्ट आपल्या राईडला, भेटू आपण हेल्मेटमध्ये. हे आपल्या गाड्या दाखवतो फुल लोडेड. आपले ॲव्हेंजर, आदित्य भाऊची थंडरबर्ड, इथे पंकज भाऊची क्लासिक 350. आणि काय माहिती तुम्हाला गोप्रोमध्ये दिसतोय की नाही, नाशिकला पोचलो आहे. आणि जे लेफ्ट साईडला एक मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. समोर त्याचं एंट्री गेट आहे, त्यानंतर पूर्ण असा मंदिर मागे या साईडला दिसतो आहे. जैन धर्मचक्र प्रभाव तीर्थ नाशिक, खूप सुंदर मंदिर आहे. मग दाखवतो. आम्ही जे मगाचपासून इंटरकॉम कनेक्ट करत होतो ते काय आमचे प्रॉपर झाले नाही. सीन असं झाला आहे की 6 इंटरकॉम आहे. त्याच्यामधले 2 ASG5 आहेत, ज्याच्यामध्ये मी आणि आता आदित्य भाऊ कनेक्ट आहे. 2 इजाजचे आहेत, जे अथर्व आणि पूजा कनेक्ट आहे. आणि 2 VN8 आहेत, VN8 जे फक्त पंकज आणि रोहित कनेक्ट आहे. बस असे 2 झाले. तरी पण आम्ही कोऑर्डिनेशन करून एकमेकांच्या गाड्यांवरती एकमेकांना बसून प्रॉपर गाड्या चालवतो. आणि हा आपला आदित्य भाऊ. मागून गाडी भारी वाटते बघायला, आवाज वाढवतो, इंटरकॉमचा आवाज वाढवतो. डायरेक्ट विमान, चला डायरेक्ट रॉकेट, डायरेक्ट आज दुसरा पण आहे.
आणि आमच्यात तर पेट्रोल भरायला थांबलो आणि सगळे मजा करतात. तिच्याकडे इंटरकॉम नाही, राकेशकडे इंटरकॉम नाही, हे दोघं एकमेकांसोबत पेरत. ही इंटरकॉम असून पण ही कोणासोबत पेर नाही शकत. बाकी आम्ही तिघं फुल ऑन म्हणतात ना भंकस मजा मस्ती करत चाललो. तर धुळेपासून 20 ते 30 किलोमीटर, बॉर्डरपासून 60 किलोमीटर अगोदर असं ढाबा बघितला आणि जेवायला थांबलं आहे. पॅन मार चालूच राहे तो. पॅन मार ना, सिनेमॅटिक पॅन मार ना, पॅन बिरोल घे. बघा नीट चालू आहे. जेवायला थांबलं आता, खाता भेटतात आणि पोरं पडतायत. जे जे काय जेवण येईल ते जेवायचं आणि जायचं. आणि गोप्रोचा बेकार असा प्रॉब्लेम येतोय, नुसतं हँग पडतोय. ए वेडांनो पाठीवर इथे माझा अत्याचार होतोय, इथे माझ्यावर अत्याचार होतोय. मी बाल विकास मंडळामध्ये अबुवानीचा आरोप करणार, दावा करणार. आपल्या बाजूला बसलेला उठून जाईल. हा चालू करू की नको असं झालंय. जेवल्यानंतर छास. आता थोडे मस्त असं पॉवर नॅप घ्यायचा या खाटेंवर आणि मग निघायचं आरामात. हा चालू करायचा वेळ द्या मला जरा. एवढ्या असले शब्द वापरतात, आता काय बोलायचं. ती गोप्रो चालूच नव्हतं. नाही चालू आता चालू आहे, होत नाही हो कधी कधी. छास का चीज चाय की चुस्की MSK का और अपना आज का चुस्का. 20 minutes later. मस्त जेवलो, 20 मिनटात मस्त पॉवर नाही पिला. आता चाय पितो मस्त हायवेला लागून. मस्त असा सनसेट पण होतोय. मग सनसेट आता होतो इथं मस्त. आणि आपला हा पूर्ण गाड्यांचा असा कडकडीत असा सेटअप. पण या राईडला ना मी खूप जाम खुश आहे एकावरती. दरवेळेला जातो ना कुठे फिरायला वगैरे, तर मला ना सगळ्यांचे व्हिडिओ पण काढा, फोटो पण काढा. पण या टायमाला आपला एक माणूस आहे रोहित बाय 50 mm घेऊन आला आपल्यासाठी. कडकडीत फोटो पण काढले. गाड्यांचा लुक भारी वाटतो. आम्हाला विचार इकडं. गाड्यांचा लुक कडकच वाटतो. सगळं भरलेला गाड्या, सगळं लोडेड. भाई साहेब गोप्रो प्रॉपर चालायला लागलाय असं मला वाटतंय. आवाज रेकॉर्ड होणार नाही, सगळीकडनं ब्लॉक करतो आधी. तर चहा पाणी नाश्ता वगैरे कडकडीत असं करून झाला. आता रील वगैरे पण शूट झालेत. ड्रोन उडायची खूप इच्छा आहे, पण तसा टाईम आता मॅनेज न होता. आम्ही कडकडीत असं आता पळवतोय, कारण राहिलेले किती किलोमीटर आहे? 250 290 किलोमीटर आहे. आम्हाला 3-4 तासामध्ये गाठायचे आहेत, कारण उशीर होतोय. हा कोण बीप करतोय आता? गेला कोण? तुम्ही डिस्कनेक्टेड आहे काय? ओके, हा कॉल आलेला. ओके ओके ओके, आय एम इस्ट ओके. सागर निघालेला आहे ध्वज घेऊन. गेलेला आहे आणि तुमचा आवाज इंटरकॉममध्ये यावं असं मी अशा अपेक्षा करतो. ह्या प्लॅनमध्ये ना भाई साहेब इथे एकटा निघणार होता. ह्या प्लॅनमध्ये ना मी एकटाच निघणार होतो. पण आधी आदित्य भाऊला विचारलं, तो तयार झाला. त्याच्यासोबत निधी होती, आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो त्यांच्याजवळ, ती पण तयार झाली.
असं विचारत राकेश पण मला बोलला होता मी पण येणार, तो पण तयार झाला. आपले बाकीचे रुपेश, जतीन, सूरज ह्यांना पण विचारलं, त्यांना बोलले अभिन प्रशांत, त्यांची काय आता रायडर्स होत नाही तर ते पण नाही बोलले. आणि आपले बाकी हे जे पंकज रोहित तयार झाले ते त्या लगेचच आदित्य भाऊने विचारलं की आता काय हा चला मग चला. असं बघून आमची राईड ही चालू झाली. मजा करतो. फर्स्ट टाइम इंटरकॉम कनेक्ट करून राईड करतो आहे. 6 इंटरकॉम आहेत, पण 6मधले फक्त 3 कनेक्ट आहेत आम्ही. आणि जे मेन रायडर आहेत तिघं, मी अथर्व आणि आपला भाई आपलं म्हणजे आदित्य भाई, आम्ही तिघं कनेक्ट आहेत. आणि एक बायकर म्हणजे पंकज, तो फक्त वेगळा आहे, कारण त्याचा तो कनेक्ट झाला तर 4 वेगवेगळे कनेक्ट होतात, त्यामुळे ते कनेक्शन बसत नाही आहे. म्हणून त्याला वेगळं ठेवलं फक्त की तो मॅनेज होतो आहे बरोबर. त्यामुळे जी आता मजा येते इंटरकॉममध्ये बोलून गाडी चालवायची, की मला ब्लॉग चालू करायची इच्छा नाही होत आहे. म्हणजे ब्लॉगमध्ये काय बोलू असं होतं की नाही झोप येत आहे, नाही कंटाळा येतो. म्हणजे 3 तास कसे निघून जातात ना हे कळतच नाही. आता पण अजून 150 किलोमीटरच्या आसपास बाकी आहे. आता इंदोर येईल थोड्या वेळानंतर. इंदोरचा बायपास मारून सिटीमधून जर गेलो आम्ही इंदोरमधून तर गर्दी लागणार, आणि इंदोरच्या बाहेरून गेलो तर लवकर पोचू. यस 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 यस. हे सीन असं होतं ना, आम्ही थांबतो आहे, आता थांबलो पंकजला गाडीचं पेट्रोल भरायचं होता थोडंसं. असं चालतंय. मी आवाज कमी करतोय माझ्या इथून, म्हणजे आवाज येणार नाही. फक्त मी काय बोलतो ते ऐका मस्तपैकी छान गोष्टी. तर आता पोहोचू इंदोरला. इंदोरच्या नंतर बायपास रोडने उज्जैनला पोचायचा थोडा अगोदर आपण हॉटेल बघूया, जेवूया, आणि मग हॉटेलच्या बुकिंगवरती जाऊन झोपूया रूमवरती, बेडवरती. कधी जातोय आणि कधी पडतोय असं झालं आहे बेडवरती. आणि यांची ही मजा मस्ती. थंडी लागायला चालू झालेली आहे. अरे कुठे गेले लोक, झोपले की काय बोला. अच्छा हां, थंडी लागायला नाही काय नाही. अहमदाबाद, चित्तोडगड, थिंपरूर, रतलाम, चित्तोडगडचा बायपास असेल. यस, रोड असेल असं जाणारा. हां बरोबर. पुढे आहे स्पीड ब्रेकर, खाट चुमचुम. आणि राईस थोडासा. तर मित्रांनो इंदोरच्या इथं थांबलो आता जेवावयास. आणि इथून कधी अजून 70 किलोमीटर आहे की आरामात चालू आहे, जाऊन झोपायचं डायरेक्ट. म्हणून आता इंदोरचा बायपासला थांबून जेवतो आहे आता. सर काय बोलतो, एवढी आपली मस्त अशी मोठी अशी जर्नी होते, खूप मस्त 18 तासाची. खूप मस्त मोठी जर्नी झालेली आपली. सकाळी 6 वाजता 4 वाजता निघणारे आपण 6 वाजता गेस्ट कोण? पंकज आपले चीफ गेस्ट पंकज कडू यांच्या नादाला. चीफ गेस्टचे मनापासून आभार. आणि तुम्ही त्यांच्या मागे बसलं तर तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटत नाही, माझं एकच म्हणणं आहे की जेवढा लवकर होईल तेवढं लवकर उज्जैनला पोहोचू आपण. बस सकाळी 4 तेवढं लवकर पोहोचणं हे फक्त तुमच्या हातात आहे, तुमच्या दोघांच्या. माझ्या तुझ्या हातात नाही, मागे पंकजच्या हातात आहे. ॲक्सिलेटर एक्सिलेटर हा 60ला जा 40ला ये, 80ला जा 60ला ये. आता बघू तर वेज मस्तपैकी जेवून घेऊ. आमचं ठरलं आहे भाई 3-4 दिवस आपलं वेजच जेवायचं. काजू स्पेशलमध्ये काय आहे? काजू स्पेशलमध्ये कुठे गेल्यावर बघू काय ते एकदा. काजू मसाला मसेदार, काजू करी नमकीन, कढाई हे काजू करी तर जेवण घेऊ. जे जेवायला येईल ते जेवायचं आणि जायचं पनीर रूम. रोगन मस्त आता जोश. थंडी आहे. हे किती टेम्परेचर काय काय टेम्परेचर काय भाजी काय मागवतो? काय पण चालेल. 19 डिग्री, 15 डिग्री आहे. 15 डिग्री टेम्परेचर इंदोरमध्ये. प्रत्येकी 2-2 रोटी तर मागवतो. पहिले स्टार्टिंगला 2 आहे. 16 रोट्या मागवतो. अजून रात्री तर अजून कडक जाणार आहे. रात्री तर 12 डिग्री जाणार आहे. मस्त थंडी. हे भाज्या 15 मैदेवाला घेऊवाला. ही आपली रूम, ही आपली रूम. हे आपण आलो आहोत आपल्या हॉटेलमध्ये. हे काय करायचं आहे, सगळं चार्जिंग, हेल्मेट बिल्मेट आपलं सगळं
मग गादी कशी आहे आणि हा वॉशरूम चांगला आहे. नीला 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 कलर नीला 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 अंबर. आणि आमचं दुसरा रूम ए व बस मारुतीला दिले. अरे यार ही दुसरी रूम. अरे हा वेंडी ही मोठी आहे रूम. ही हा स्पेस मोठा आहे तुम्हाला. अरे नाही कोण गेलाय काय कोण गेलाय कोण गेलाय मी ठोकतोय असं वाटतंय ऐकायला याच्यात. हे मामाईला एक तो व्लॉग काढतोय तो म्हणणं. चल बाय किती एडिटिंग करावी लागेल काय तुम्हाला वाटतंय की नाही. मला तेवढंच वाटतं. मला फक्त उशी चादर आणि मी 650 किलोमीटर साठी लागणारे 15 तास. चुकलं कुठे ते पण आपण पहिले 8 ते 9 तास बरोबर बरोबर एक कोण सर्वांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय 650 किलोमीटरला 15 तास इनफ होते आणि आपले 20 तास कसे काय लागतात. 20 तास ह्याच्यामुळे झाले कारण आपल्यासोबत एक मोहे होता. आणि त्यांनी लय मोहे केले. मोहे म्हणजे एक असतं ब्रेक घेणं आणि एक असतं ब्रेक घेऊन ऍक्च्युली कसं आहे ना आपण तो पहिले आहेत ना पहिले 7-8 तास 10 तास आपण कम्प्लिटली प्रॉपर आलो. मस्त त्याच्यानंतर आहे ना अंधार पडला, थंडी वाजायला चालू झाली, तसे स्लो झाले सगळे. सुरुवातीला 2दा आलो ना जे डायरेक्ट 3 तास स्टार्टिंगचे आणि नंतर सेकंड वर. तुम्ही त्याच्या मागे बसलेला तुम्हाला काय वाटतं. नाही आणि काय झालं माहितीये काय आपण एकमेकांना कनेक्ट नव्हतं त्याच्यामुळे काय झालं काही कनेक्शनचा प्रश्न नव्हता. कनेक्टेड तर होतो पण हे नको टाकायला मार म्हणून मी तो विषय काढलाच नाही. सागर निगम ब्लॉग कट हे कट है आणि कसं आहे, लॉंगेस्ट आणि जर्नी कसं आहे होती. की आपला हा पूर्ण नवीन रूट आहे. आपण ना महाराष्ट्रात फिरलोय, आपण बाकी ठिकाणी फिरलोय, तर आपल्याला आपला महाराष्ट्र माहितीये कुठे इकडचे काय, टोल काय नाही. तो पण वेगळं आहे. हा टोल पण असे येत होते की आणि तिकडून आणि जाऊ आपल्याला तिकडून गावांची नावं ऐकून बाईक साठी माझे एक आलेला त्याच्यामध्ये बाईक कुठे कुठलं समजतच नव्हतं. आपण 4 व्हीलर नाही, कसं आहे की बाईक नव्हतं ते भाई मुंबई बघ border महाराष्ट्रामध्ये होती, checking border होती. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा, कोकणामध्ये जा, तुम्ही घाटावर जा, तुम्हाला नावं ऐकून माहिती औरंगाबाद, पुणा, नाशिक, कोलाड, हे ते भाई इकडे आपण नावं नाही ऐकलेली आहेत, रायगड ऐकलेली आहे. पहिल्यांदा आलो या रूटला. काही रोड चांगले होते, काही रोड खराब होते, पण मजा आली. झोपलो म्हणून तिथे 1 तास. मजा आली. पण आता ह्या थंडीमुळे थोडा स्ट्रेस जाणवतोय, नाही तर आपल्याला तो जेवेपर्यंत तो कायच नव्हतं, कायच नव्हतं. म्हणजे 16 तास गेले होते. 16 तास गेले होते ते पण काय वाटलं नाही, पण मजा आली. पण राईड करायला मजा आली. म्हणजे लडाखची 20 तासाची राईड करू शकतो. नाही करू शकतो आपण, नो डाऊट. करणार लवकरच. आणि आता उद्या सायनिंग ऑफ फॉर टुडे. उद्याचं काय उद्या उठू तेव्हा बघू संडे स्पेशल. पाणी हा तरी मग बस मारुतीचं मंडेचं पॉसिबल नाही तुमचं. बघूया तरी काय होतंय काय का. होतं भज्जी बिज्जी ना भजी थोडा जुगाड लावायचं. भेटू मग उद्याचा दिवस आपल्याकडे.